चला तर नमस्कार मित्रांनो. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही छोट्या छोट्या ट्रिक्स तुम्हाला सांगत आहोत अकाउंट्स बद्दल. तर यामध्ये आज आपण बघणार आहे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. आता हा जो ऍक्ट आहे तो इंडियामध्ये 1932 ला झालाय. कधी झालाय? 1932 ला. कधी कधी हा 1 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन येतो, बरोबर ना. याच्यामध्ये या पार्टनरशिप बद्दल काही प्रोव्हिजन्स तुम्हाला दिलेले आहे. काय दिलेलं आहे? प्रोव्हिजन दिलेले आहे. आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला या गोष्टींकडे नेहमी लक्ष द्यावं लागणार आहे, बरोबर ना. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहे प्रॉफिट शेअरिंग, बरोबर ना. आता यांचा प्रॉफिट शेअरिंग कसा असतो? प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण ज्याला म्हणतो PSR, बरोबर ना. तर हा दिलेला असतो पार्टनरशिप ऍक्ट प्रमाणे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा पार्टनरशिप तुम्ही करता त्यावेळेस त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती असायला पाहिजे हे आधी ते डिसाईड करत असतात. या पार्टनरशिप डीड मध्ये त्याचा उल्लेख केलेला असतो. त्यानंतर बघा, सेकंड पॉइंट आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो आहे, आता कॅपिटल इट्स पार्टनरशिपची ती लायबिलिटी असते आणि त्याच्यावरती त्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. म्हणजे हा याचा एक्सपेन्सेस असतो. काय असतो? एक्सपेन्सेस असतो. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर पार्टनरशिप डीड मध्ये जर आपल्याला दिलं असेल, पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनरशिप डीड मध्ये जर तो दिला असेल, समजा आपल्याला 12% द्यायचा असं त्यांनी सांगितलं @12%, तर तो 12% इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागतो. तो आपला एक्सपेन्सेस आहे. जर त्यांनी डीड मध्ये दिलं नसेल, नॉट मेन्शन इन अ डीड, तर तुम्हाला तो इंटरेस्ट द्यायचा नाहीये. तर तो कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट द्यायचा नाही. समजलं? त्यानंतर 3 नंबरला आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ड्रॉइंग्स म्हणजे आपण बिझनेसमधून किंवा पार्टनर्सने आपल्या बिझनेसमधून जे पैसे पर्सनल यूज साठी घेतले त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणायचो. आणि हा ड्रॉइंग्स जो आहे तो यांचा इन्कम असतो. ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा त्यांचा इन्कम असतो. काय असतो? इन्कम असतो. आता हा जो इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना तुम्हाला जे काही तुम्हाला मंथ्स दिले असेल, बरोबर ना. जर पार्टनरशिप डीड मध्ये तुम्हाला सांगितलं की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपल्याला अलाउड आहे, तर ज्या रेटनी तुम्हाला दिलाय त्या रेटनी, समजा तो 11% असेल तर त्या 11% आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे किंवा द्यायचा आहे, बरोबर ना. पण समजा जर तुम्हाला असा कोणताही इंटरेस्ट रेट दिला नसेल तर आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स द्यायचं नाही, पण दिला असेल तर मात्र द्यायचं आहे. ठीक आहे. तर याचे जे मंथ्स आहे ते काउंट करताना आपल्याला पर्टिक्युलर डेट पासून, म्हणजे ज्या दिवशी आपण लोन त्यांना दिलंय, सॉरी ड्रॉइंग्स आपण घेतलंय, बरोबर ना. जे ड्रॉइंग्स आपण घेतले त्या दिवसापासून तर आतापर्यंत जे काही मंथ आपले काउंट होणार आहे तेवढ्या महिन्याचं तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. पण इफ नॉट गिवन ड्रॉइंग टेकन डेट, जर ती डेट तुम्हाला दिली नसेल, काय, ज्या दिवशी तुम्ही ड्रॉइंग्स घेतले त्या दिवशीची जर डेट दिली नसेल तर तुम्हाला 6 मंथ्स ऍव्हरेजली घ्यायची असतात. काय घ्यायचे असतात? 6 मंथ्स ऍव्हरेजली घ्यायचे असतात. म्हणजे 6 महिने तुमच्या मनाने घ्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या मनाने नाही म्हणता येणार, पण ऍक्ट प्रमाणे तुम्हाला घ्यावे लागणार. पण तिथे क्वेश्चन मध्ये कोणतेही तुम्हाला डेट दिली नसेल तर 6 महिने ऍव्हरेजली घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा याच्यामध्ये पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन. आता हा इंटरेस्ट ऑन लोन जो आहे, ठीक आहे, पार्टनर्स कडनं लोन घेतलं तुम्ही, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हणायला, पार्टनर्स लोन. आता ही इंटरनल लायबिलिटी आहे. कोणती आहे? इंटरनल लायबिलिटी आहे. ठीक आहे, लायबिलिटी. मग याचा जो इंटरेस्ट आहे तो तर आपला एक्सपेन्सेस आहे, बरोबर ना. इंटरेस्ट पेड करावा लागतो आपल्याला, म्हणून तो इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहे. मग जेवढे महिने तुम्ही तो लोन वापरलं असेल तेवढे महिने काउंट करून त्याचा इंटरेस्ट आपल्याला पेड करावा लागतो. जर तुम्हाला दिलेला असेल तर तो रेट घ्या. दिलेला जो रेट आहे, सपोज 12% दिला असेल तर 12% घ्या. पण समजा तुम्हाला नॉट गिवन, जर इंटरेस्ट रेट गिवन दिलेला नसेल तर तुम्हाला तो 6% ऍज पर 6% पर ॲनम, पर ॲनम ऍज पर
ॲज पर ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट, ॲज पर द पार्टनरशिप ऍक्ट प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पार्टनर्सला जे काही आपण कमिशन देतो, सॅलरी देतो, बरोबर ना, त्याबद्दलही जर डीडमध्ये काही उल्लेख असेल त्याचा, किंवा डीडमध्ये असेल तर द्यायची, अदरवाईज द्यायचा नाही. आणि पार्टनरशिपमध्ये आपलं एखादा नवीन पार्टनर असेल, नवीन पार्टनर येणार असेल, त्याच्या प्रोव्हिजन्स असतात. त्यानंतर समजा तुमच्याकडे डिझोल्युशन करायचं असेल, डिस्कंटिन्यू करायचं असेल पार्टनरशिप, तर काय करायचं ह्याचेही काही रूल्स त्यामध्ये दिलेले असतात, अग्रीमेंटमध्ये केलेले असतात. पण पार्टनरशिप ऍक्टमध्ये मात्र एवढ्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये जर बघितलं, प्रॉफिट शेअरिंग रेशो तो ठरवलेला असतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिला असेल तर द्यायचा, अदरवाईज द्यायचा नाही. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपले इन्कम्स आहेत, बरोबर ना, तर ते मंथ वाईज कॅल्क्युलेट करून आपल्याला द्यावा लागतो. जर तुम्हाला इंटरेस्ट रेट दिला असेल त्या रेट प्रमाणे द्यायचा आहे. जी डेट दिली असेल त्यापासून तर आतापर्यंत किती महिने झाले त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पेड करायचं आहे. जर तुम्हाला डेट जर दिली नसेल तर मात्र 6 मंथ ॲव्हरेजली घ्यायचं आहे. ते डायरेक्टली तुमच्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे. आणि इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन जर असेल तर तो इंटरेस्ट जो आहे ती आपली इंटरनल लायबिलिटी असते, बरोबर ना, आणि त्याच्यावरचा हा इंटरेस्ट जो आहे तो आपला एक्सपेन्सेस आहे. जर दिला असेल तर त्या रेट प्रमाणे घ्या, जर दिला नसेल तर ॲव्हरेजली 6% पर एनम तुम्हाला ॲज पर द ऍक्ट प्रमाणे घ्यावे लागणार आहे. तर अशा या काही महत्वाच्या प्रोव्हिजन होत्या ज्या आपण बघितल्या. थँक्यू.